साईबाबा संस्थान शिर्डीच्या शैक्षणिक संकुलाचा एकत्रित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडलाय। वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या नेत्रदीपक कामगिरीसाठी मान्यवरांच्या उपस्थितीत या यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आलाय। या गुणगौरव सोहळ्यासाठी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दीपक मुगळीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, प्रशासकीय अधिकारी अशोक औटी, डॉक्टर आकाश किसवे तसेच दिलीप उगले आदी मान्यवर उपस्थित होते। आपल्या गुरुजनांचा आदर ठेवून पुढे जाताना यशस्वी विद्यार्थी होण्यासोबतच विद्यार्थ्यांनी यशस्वी नागरिकही व्हावं अशी अपेक्षा श्री दीपक मुगळीकर यांनी या प्रसंगी व्यक्त केली आहे। आपल्या सगळ्यांना इथे पाहिल्यानंतर मला माझ्या शालेय जीवनाची आठवण झाली आणि वार्षिक स्नेह संमेलन जी माझ्या शाळेमध्ये झाली होती आणि ज्याला मी हजर होतो त्याची या निमित्ताने मला आठवण झाली। मित्रांनो, शालेय जीवन म्हणजे भावी जीवनाचा पाया असतो। या जीवनामध्ये जेवढा आपण अभ्यास करू, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश संपादन करू, जीवनाच्या ज्या सगळ्या क्षेत्र आहेत जीवनाची, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, गायन, वादन असेल, नर्तन असेल, हे सगळं शिकण्याची संधी आपल्याला शालेय जीवनामध्ये मिळते। आणि ही संधी जे उपलब्ध करून देतात ते आपले गुरुजन वर्ग असतात। हे गुरुजन वर्ग म्हणजे एखाद्या शिल्पकाराप्रमाणे असतात आणि आपण एखाद्या दगडाप्रमाणे असतो आणि या दगडामधून मूर्ती तयार करण्याचं काम जे आहे ते आपले शिक्षक वृंद करत असतात। म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती सदैव आदर बाळगला पाहिजे, कारण ते आपलं नेहमी चांगलंच व्हावं असं चिंतन करीत असतात। विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये शिस्त देखील पाळायला पाहिजे, अभ्यास देखील केला पाहिजे आणि खेळ देखील खेळले पाहिजे। प्रत्येक गोष्ट शालेय जीवनामध्ये आपण केली पाहिजे ज्याचा उपयोग आपल्याला भावी जीवनामध्ये होत असतो। या स्नेहसंमेलनामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना बक्षिसं मिळालेली आहेत त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांच्या पालकांचं अभिनंदन करतो, त्यांच्या शिक्षकांचं अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे स्पर्धेमध्ये भाग न घेतलेल्या विद्यार्थ्यांचं देखील मी अभिनंदन करतो, कारण तो स्पर्धेमध्ये भाग घेतला नसता तरी पण प्रेक्षक म्हणून का होईना त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि त्यांच्याशिवाय या स्पर्धा झाल्या नसत्या, म्हणून मी त्यांचं देखील अभिनंदन करतो। मित्रांनो, आपलं जे शैक्षणिक संकुल आहे ते आता लवकरच भव्य आणि प्रशस्त अशा जागेमध्ये जाणार आहे आणि येत्या जूनपासून एका नव्या शैक्षणिक संकुलाची सुरुवात जी आहे ती आपली होणार आहे। ती या निमित्तानं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। याहीपेक्षा प्रशस्त अशी जागा आपल्याला मिळेल, याहीपेक्षा प्रशस्त असं क्रीडांगण आपल्याला मिळेल। या सगळ्यांचा उपयोग आपण करून घ्या आणि आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हा। शिक्षकांबद्दल सदैव कृतज्ञ राहा, शिस्तपालन करा, वडीलधाऱ्यांबद्दल नेहमी आदर बाळगा आणि जीवनामध्ये आदर्शांची जपणूक करत यशस्वी विद्यार्थी आणि भारताचा यशस्वी नागरिक होऊन दाखवा, एवढीच या प्रसंगी मी आशा व्यक्त करतो।